ही कहाणी आहे एका बँक मॅनेजरची, मिशेल रेनी. एका रात्री तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती एका भयानक गुन्ह्याची शिकार झाली, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे काही काळानंतर तिच्यावरच त्या गुन्ह्याची मास्टरमाइंड असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तर पीडित की सूत्रधार? चला या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सगळी कहाणी सविस्तरपणे पाहूया. विचार करा, मी हे बटण दाबेन आणि तू आणि तुझी मुलगी हवेत विरून जाल. ही फक्त एक धमकी नव्हती. या एका वाक्यात त्या संपूर्ण घटनेची भीषणता दडलेली आहे. यानंतर काय झालं असेल याची कल्पना करणंही खूप अवघड आहे. तर मग सुरुवात करूया त्या भयानक रात्रीपासून, ज्या रात्री या सगळ्यांची सुरुवात झाली. बँक मॅनेजर मिशेल रेनी आणि तिची 7 वर्षांची मुलगी ब्रिया यांची एक अगदी सामान्य संध्याकाळ होती. पण काही क्षणातच सगळं बदललं. 3 मास्क घातलेले लोक अचानक त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले. विचार करा, तो क्षण त्यांच्यासाठी किती भयंकर असेल. आणि या सगळ्या गोंधळात ती 7 वर्षांची लहान मुलगी ब्रिया काय विचारते, तुम्ही माझ्या आईला मारणार आहात का? आपल्या आईच्या डोक्यावर रोखलेली बंदूक पाहून तिने हा प्रश्न विचारला होता. खरंच हे ऐकून कोणाचंही मन हेलावून जाईल. ही घटना काही 1-2 तासांची नव्हती. तब्बल 15 तासांचा हा थरार होता. रात्री 8 वाजता दरवाजा तोडला गेला, रात्री 11 वाजता तिच्या रूममेटलाही पकडलं, आणि मग सकाळपर्यंत, म्हणजे सकाळी 7:30ला चोरी सुरू होईपर्यंत ते सगळेजण फक्त दहशतीखाली होते. एक लांब भयाण प्रतीक्षा. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय होती माहिती आहे? हा काही अचानक केलेला हल्ला नव्हता. हे घुसखोर सगळी तयारी करून आले होते. त्यांना सगळं काही माहीत होतं. ते जवळजवळ 2 महिन्यांपासून मिशेलवर लक्ष ठेवून होते. ती मॉलमध्ये कुठे जाते, तिच्या मुलीची शाळा कुठे आहे, सगळं काही. एवढंच नाही तर तिची रूममेट कधी घरी येणार आहे हे सुद्धा त्यांना माहीत होतं. खरं तर आदल्या रात्रीच ब्रियाने का डोकावणाऱ्या माणसाची तक्रार केली होती. म्हणजे बघा किती नियोजनबद्ध कट होता हा. तर त्या भयानक रात्रीनंतर सकाळ झाली आणि आता खरा थरार सुरू होणार होता, तो डायनामाइटचा दरोडा. त्या दरोडेखोरांनी काय केलं तर मिशेल आणि तिची लहान मुलगी ब्रिया या दोघींच्या अंगाला डायनामाइटसारखी दिसणारी एक वस्तू बांधली आणि धमकी दिली की आम्ही सांगू तसं वागला नाहीत तर एका बटनावर दोघींनाही उडवून देऊ. यापेक्षा भयंकर काय असू शकतं? आता मिशेलला तिच्याच बँकेत दरोडा टाकायचा होता आणि त्यासाठी तिला एकदम स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या. 1. गाडीत एका बंदूकधाऱ्याला लपून बँकेत जायचं. 2. बँकेची चिलखती गाडी निघून गेली की फक्त 5 मिनिटात सगळं काम करायचं. 3. एका बॅगेत जेवढे पैसे भरता येईल तेवढे भरायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणालाही काहीही कळू द्यायचं नाही, नाहीतर बॉम्बस्फोट होणारच. म्हणजे बघा किती मोठ्या दबावाखाली होती. आणि किती रक्कम? तब्बल $3,60,000. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मिशेलला तिच्याच बँकेतून एवढी मोठी रक्कम चोरावी लागली. बरं, चोरी झाली, पैसे दिले, पण त्यानंतर त्या बंदूकधाऱ्याने मिशेलला गाडीतून उतरवलं. तिच्या अंगावर तो बॉम्ब तसाच होता. ती अक्षरशः वेड्यासारखी घराकडे धावली. मनात एकच भीती, तिची मुलगी. पण सुदैवाने घरी पोचल्यावर तिला तिची मुलगी आणि रूममेट दोघीही सुखरूप दिसल्या. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला असेल. चला आता पाहूया की या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तपास कसा सुरू केला आणि त्यांना काय काय सापडलं. पोलिसांनी आणि बॉम्ब पथकाने जेव्हा त्या डायनामाइटची तपासणी केली तेव्हा एक मोठी गोष्ट समोर आली. तो बॉम्ब खरा नव्हताच. ते फक्त रंगवलेले लाकडी दांडे, टेप आणि तारा वापरून बनवलेलं एक हुबेहूब दिसणारं बनावट उपकरण होतं. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की गुन्हेगार खूप हुशार आणि तयारी केलेले होते. तपासातला पहिला आणि सगळ्यात मोठा ब्रेकथ्रू मिशेलमुळेच मिळाला. तिने पोलिसांना सांगितलं की तिला अपहरणकर्त्यांपैकी एकाला ओळखल्यासारखं वाटतंय. क्रिस्टोफर बटलर नावाचा हा माणूस दरोड्याच्या आदल्याच दिवशी बँकेत आला होता. मिशेलला त्याचे ते वेगळे डोळे आणि त्याने दिलेलं बिझनेस कार्ड चांगलंच आठवत होतं. आणि मग काय, याच माहितीच्या आधारावर FBI बटलरच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिथे त्यांना काय सापडलं? ते बनावट बॉम्बला लावलेलं स्ट्रॅपिंग, छिद्र पाडलेला स्की मास्क, डायनामाइटला लावलेला तोच स्प्रे पेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बनावट बॉम्बवर बटलरच्या बोटांचे ठसे. म्हणजे आता तो या गुन्ह्यात होता हे अगदी स्पष्ट झालं. आता असं वाटत होतं की केस सुटली, आरोपी सापडला. पण नाही, खरी कहाणी तर आता सुरू होणार होती. या प्रकरणात एक असं वळण आलं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तो मुख्य प्रश्न होता की मिशेल जी या प्रकरणातली पीडित होती, तीच तर या सगळ्याची सूत्रधार नव्हती ना? हा प्रश्न का उभा राहिला? कारण अटक झालेल्या क्रिस्टोफर बटलरच्या गर्लफ्रेंडने पोलिसांना सांगितलं की मिशेल रेनी स्वतः या दरोड्याच्या कटात सामील होती.
आणि इथून पुढे कोर्टात 2 वेगवेगळ्या कथा रंगवल्या गेल्या. सरकारी पक्षाच्या मते मिशेल एक सिंगल मदर होती जिला तिच्या मुलीला वाचवण्यासाठी बँक लुटायला भाग पाडलं गेलं. तर आरोपी पक्षाच्या वकिलांनी दावा केला की मिशेल स्वतः आर्थिक संकटात होती आणि पैशांसाठी तिनेच या गुन्हेगारांना सोबत घेऊन हा सगळा बनाव रचला होता. मिशेलची विश्वासार्हता कमी करण्यासाठी आरोपी पक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या. जसं की तिने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता, तिने पूर्वी स्ट्रिपर म्हणून काम केलं होतं, बँकेची नोकरी मिळवण्यासाठी अर्जात खोटी माहिती दिली होती आणि कोर्टात साक्ष देताना तिचं वागणंही खूप आक्रमक होतं. या सगळ्याचा वापर करून तिला एक स्ट्रीट स्मार्ट मास्टरमाइंड म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. तर मग कोर्टाने काय निर्णय दिला? या प्रकरणाचा निकालही या कथेसारखाच खूप गुंतागुंतीचा होता. निकाल खरंच खूप अनपेक्षित होता. ज्युरीने क्रिस्टोफर बटलरला मिशेलची मुलगी प्रिया आणि तिच्या रूममेटच्या अपहरणासाठी दोषी मानलं, पण मिशेल रेनीच्या अपहरणाच्या आरोपातून त्याला निर्दोष सोडलं. म्हणजे ज्युरीच्या मते मुलीचं आणि रूममेटचं अपहरण झालं होतं, पण मिशेलचं नाही. आता असं का झालं? तर असं म्हणतात की ज्युरीमध्येच एकमत नव्हतं. काही सदस्यांना वाटत होतं की मिशेल नक्कीच यात सामील होती, पण सगळेजण यावर सहमत होते की तिची मुलगी आणि रूममेट 100% निष्पाप होते. म्हणूनच त्यांनी एक मधला मार्ग काढत हा असा निकाल दिला. अर्थात या प्रकरणातल्या इतर आरोपींना नंतर जन्मठेपीची शिक्षा झाली. पण या सगळ्या गोंधळात ज्या FBIने या प्रकरणाचा तपास केला त्यांचं मत मात्र अगदी स्पष्ट होतं. त्यांनी अधिकृतपणे सांगितलं की आम्हाला खात्री आहे की मिशेल या प्रकरणात सामील नव्हती. कोणतीही आई आपल्या मुलीला अशा भयानक अनुभवातून जाऊ देणार नाही. पण तरीही एक प्रश्न मनात येतोच. जेव्हा कोर्टात एखादा खटला संपतो तेव्हा ती कहाणी तिथेच खऱ्या अर्थाने संपते का? विचार करा, एका पीडितेवर झालेला तो आघात, तिच्यावरचे लागलेले गंभीर आरोप आणि कोर्टाचा तो विचित्र निकाल, ह्या सगळ्याचा तिच्या आयुष्यावर पुढे काय परिणाम झाला असेल?